पाथर्डी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये 2 दिवसांपूर्वी मयत झालेल्या विठ्ठल खरचन यांच्या मृत्यू प्रकरणी तालुक्यामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता। घटनेनंतर आंबेडकरी संघटनांनी न्याय मिळावा या मागणीसाठी तीव्र आंदोलन पुकारलं होतं। आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी अखेर पोलीस प्रशासन आणि आंदोलकांमध्ये सकारात्मक चर्चा होऊन तोडगा निघाला। जिल्हा सहाय्यक पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे हे स्वतः प्रकरणाची सखोल चौकशी करणार असून 7 दिवसात तपास पूर्ण करून अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलं आणि त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। दुपारी विठ्ठल खरचन यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले आणि त्यानंतर आखेगाव येथे अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार संपन्न झाले। दरम्यान आंदोलकांनी पाथर्डी शहरामधील राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य नाईक चौकामध्ये रास्ता रोकोचा इशारा दिला होता। सकाळपासूनच तालुक्यासह जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, आंबेडकरी चळवळीतील शेकडो कार्यकर्ते पाथर्डीत दाखल झाले होते। वातावरण तणावपूर्ण असताना शेवगावचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी आंदोलकांशी संवाद साधत सकारात्मक चर्चा केली। वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असून योग्य तो निर्णय घेतला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। त्यामुळे रास्ता रोको स्थगित करण्यात आला। मात्र कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली। त्यानंतर पोलीस अधीक्षक मोहम्मद सुदर्शन, सहाय्यक पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, विभागीय पोलीस अधीक्षक नीरज राजगुरू आणि पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी आंदोलकांसोबत सविस्तर चर्चा केली। या घटनेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी 7 दिवसात पूर्ण केली जाईल आणि अहवालानुसार संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं। याप्रसंगी माध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांनी सांगितलं की पोलीस प्रशासनाने दिलेल्या आश्वासनावर हे आंदोलन स्थगित करण्यात आले। मात्र 7 दिवसांमध्ये योग्य ती कारवाई झाली नाही आणि मयत विठ्ठल खरचन पीडित कुटुंबाला न्याय भेटला नाही तर विठ्ठल खरचन यांचा दशक्रिया विधी थेट पोलीस स्टेशन समोर करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। परवा दिवशी 25 तारखेला या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये पाथर्डी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी ज्या पद्धतीने धमकावलं की तुमच्यावर एक 376 खोटा गुन्हा दाखल होईल, त्यामध्ये मयत विठ्ठल खरचन यांचा मानसिक धक्क्यानं दुर्दैवी असा मृत्यू झाला। त्यामध्ये परवापासून त्यांचे कुटुंबीय आणि वंचित बहुजन आघाडी आणि बाकीच्या सगळ्या संघटनेचे कार्यकर्ते आम्ही त्यांच्या मृत्यूस जबाबदार असणारे जे काही पोलीस निरीक्षक आहेत विलास पुजारी यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। दिवसभर कालही होतो, आजही आहोत। खरं म्हणजे त्यांची बदली होणं गरजेचं होतं, ती पण मागणी होती आमची। परंतु आज सकाळी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुदर्शन साहेब यांच्याबरोबर चर्चा झाली आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की सदर गुन्ह्याचा जो तपास आहे तो तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या मार्फत केला जाईल आणि तोही 7 दिवसाच्या आतमध्ये केला जाईल। आणि म्हणून प्रेताची विटंबना होऊन न देण्याच्या उद्देशानं 3 दिवस झालेले आहेत। म्हणून आजचं हे आंदोलन आम्ही थांबवतोय। आज शवविच्छेदन करून आम्ही अंत्यविधी करणार आहोत। पण हे आंदोलन याच्यावरती थांबलेलं नाही, तर याची सखोल चौकशी होऊन जोपर्यंत दोषींवरती कारवाई होत नाही की विलास पुजारी यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही। 7 दिवसामध्ये जर चौकशी अहवाल सादर केला नाही तर मयत विठ्ठल खरचनचा जो दशक्रिया विधी आहे तो दशक्रिया विधी याच पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आम्ही करणार आहोत, हे देखील आम्ही अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना सांगितलेलं आहे। या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण, जामखेडचे ॲडव्होकेट अरुण जाधव, अंबादास आरोळे, बाबा राजगुरू, श्रीकांत बोर्डे, वसंत बोर्डे, नवनाथ चव्हाण, अरविंद सोनटक्के यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते। संपूर्ण पाथर्डी तालुक्यात या घटनेची मोठी चर्चा सुरू असून पुढील 7 दिवसांकडे सर्वांचं लक्ष लागलंय। परवा दिवशी संध्याकाळी पोस्टे आवारामध्ये श्री विठ्ठल खरचन यांचा अचानक जमिनीवर पडून मृत्यू झालेला होता। सदर त्यांना हा जो काही मृत्यू झाला या प्रकरणामध्ये काही पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी त्यांना त्रास दिल्यामुळे त्याचा परिणाम त्यांना ते जमिनीवर पडले बाहेर आवारामध्ये आणि त्यांचा मृत्यू झाला। त्याकरिता हे आंदोलन होतं। सदर आंदोलक तसंच मयताचे कुटुंबीय यांच्याशी काल पण चर्चा केलेली होती। आज सुद्धा माननीय पोलीस अधीक्षक यांनी आश्वासन दिलं, त्यानुसार त्यांची चर्चा झाली। त्यानुसार आज सदर कुटुंबास सदर घटनेची चौकशी ही मी स्वतः ॲडिशनल SP अहिल्यानगर 7 दिवसात पूर्ण करतील व चौकशीच्या अनुषंगाने पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाईल असं लेखी स्वरूपात देण्यात आलेलं आहे।
त्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेण्याचं मान्य केलेलं आहे. आता ही चौकशी आज माझ्याकडे आलेली आहे. एकदा का मैताच्या ज्या पुढच्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया पार पडल्यानंतर उद्यापासून याची चौकशी स्वतः करणार आहे. तर त्यांच्या जबाबामधून त्यांचे जे काही वेगवेगळे तक्रारी आहेत त्या लक्षात येतील आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानं चौकशीमध्ये सखोल व पूर्ण रीतीने चौकशी केली जाईल. मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी.